नमस्कार. हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हा एक विषय चालू आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात त्याची सुनावणी होती आहे. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदा यांचं भवितव्य अद्याप तरी टांगणीला आहे. पण महाराष्ट्रामधल्या जी तिसऱ्या स्तराच्या जी स्थानिक स्वराज्य संस्था असं आपल्याला म्हणता येईल, महापालिका, जिल्हा परिषदा आणि त्याच्यानंतर नगरपालिका, नगरपंचायती यांच्या 284 शहरांमध्ये या निवडणुका सुरू आहेत. त्याची प्रक्रिया झालेली आहे. आता मतदानाची वेळ आलेली आहे. म्हणजे 2 तारखेला मतदान, 3 डिसेंबरला निकाल. पुढच्या 2 दिवसात त्याचा प्रचार बंद होणार आहे. प्रचाराच्या ज्या रणधुमाळ्या चालू आहेत त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती दोघांमध्ये महातणाव निर्माण झालेला आपण बघतोय. परवा पालघरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असं म्हणाले की रावणाचं घर रावणाची लंका ही गर्वामुळे जळून गेली होती. आता हा त्यांचा टोला हा कोणाकडे होता, कोणाच्या दिशेने होता? लोकांनी असा तर्क बांधला की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांच्या वरती, त्यांच्या मंत्र्यांवरती दबाव आणतोय, त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या मंत्रिमंडळामध्ये बहिष्कारासारख्या घटना घडल्या, या सगळ्याकडे एकनाथ शिंदेंचा रोख असावा. म्हणजे ते भाजपला गर्विष्ठ रावण असं म्हणतायत का? अद्याप तरी त्यांनी जसं काही जाहीर कोणी केलेलं नाहीये. उलट शिंदेनी थोडा खुलासा असा केला की माझा रोख हा भारतीय जनता पक्षाकडे नाही. फडणवीसांनी असं म्हटलं की कोणी काय म्हणत असेल, लंका जाळली, अमुक तमुक, याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, असं त्यांनी कार्यकर्त्यांचं घेतलं. इकडे अजित पवार यांच्याकडे तिजोऱ्या आहेत, तिजोरीची चावी आहे राज्याची. ते अर्थमंत्री, वित्तमंत्री आहेत. त्यामुळं नगरपालिकांना निधी देणं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला तुम्ही मतं द्या, अशा प्रकारची एक सांगणं, अशा प्रकारचा एक इशारा ते प्रचार सभामधून देत आहेत. त्याला भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील, हे पण दादाच आहेत, ते पण दादाच आहेत, यांनी उत्तर दिलं की उपमुख्यमंत्री यांचं सरकार जरी आहे, पवारांचं सरकार इथे चालू आहे, मी पुणे जिल्ह्याच्या संदर्भात ते म्हणत होते, पण त्यांच्यावरती मुख्यमंत्री आमचा आहे, भारतीय जनता पक्षाचा आहे, असं ते त्यांच्या कार्यकर्त्यांना एक थोडं उत्तेजन देण्याला म्हणत असतील. तिकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उबाठा यांना सोबत घ्यायचं नाही असा काँग्रेसचा निर्धार झालेला आहे. त्याच्यामध्ये शरद पवार मध्यस्थी करतायत, मनसेचं काय होईल वगैरे असे सगळे प्रश्न महाविकास आघाडीकडे आहेत. पण सध्या ज्या नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऐकू येणारी चर्चा ही पैशांच्या वापराची आहे. आता आपण बघितलं की कोकणामध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी पैसे सापडले असा आरोप शिवसेनेचे, म्हणजे शिवसेना सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते, आमदार असणारे आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश यांनी अशा प्रकारचा आरोप केलेला आहे. तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी पैशांचे व्यवहार झालेले आहेत असं सांगितलं जात आहे. नगराध्यक्षपदाच्या अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या आणि भारतीय जनता पक्षाच्याच सदस्यांच्या आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या निवडणुका बिनविरोध कशा झाल्या असा प्रश्न रोहित पवार विचारतायत. तिकडे सुप्रिया सुळे असं म्हणतायत की हे पैशाचे व्यवहार झाले, दबाव आणला गेला आमच्या लोकांवर आणि अजित पवारांच्या लोकांनी आमच्या लोकांना अर्ज मागे घ्यायला भाग पडलं. हे बिनविरोध निवडणुका हे गमतीचा प्रकार झालेला आपल्याला दिसतो. जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. धुळ्यामध्ये दोंडाईचा म्हणून एक नगरपालिका आहे, तिथल्या नगराध्यक्षासह 26 सदस्यांच्या जागा आहेत, ते सगळे बिनविरोध निवडून आलेले आहेत. सोलापूरमध्ये अनगर या नगरपालिकेमध्ये मोठाच प्रश्न झालेला आहे. तिकडे अजित पवारांचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये राजन पाटील हे गेलेले आहेत. राजन पाटील हे माजी आमदार आहेत आणि ती अनगरची जी कोणी निवडून येणारी नगरपालिका जी संस्था असेल त्याचे सदस्य, नगराध्यक्ष सगळे
हे नेहमीच पाटलांच्या बाजूचे राहिलेले आहेत. तर त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार पाटलांचा होतात. तिथे अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला, पण तो अर्ज फेटाळला गेला. ते प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने देखील थिटे यांचा अर्ज म्हणजे वैध धरला नाही. त्यामुळे साहजिकच तिथली निवडणूक बिनविरोध झालेली आहे. याच्याशिवाय सगळ्यात मोठा आरोप हा फडणवीसांच्यावर केला गेलेला आहे. काँग्रेसच्या माजी आमदार माजी मंत्री या यशोमती ठाकूर अमरावतीच्या आहेत. अमरावती जिल्ह्यात चिखलदरा या नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. तिथे मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ अल्हाद कलोती हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांना बिनविरोध आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपद आणि त्यांच्याकडे असणारं गृहमंत्रीपद याचा वापर केला असा थेट आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्या काँग्रेसच्या एक मोठ्या नेत्या आहेत, त्यामुळं त्यांच्या आरोपाला महत्त्व येतं. त्यांनी त्यांचा आरोप करताना ट्विटरवरती जे काय म्हटलेलं आहे, त्यांनी असं म्हटलं की इतिहासातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री अशी फडणवीसांची नोंद केली जाईल. आता हे खूप मोठं फडणवीसांच्यावरती एक बालेट आणण्याचा, त्यांच्यावर आरोप करण्याचा असा प्रयत्न आहे. याला अर्थातच मोठा राजकीय रंग मिळालेला आहे. पण प्रश्न असा पडतो की इतक्या मोठ्या प्रमाणात हे जे काही देवघेव होते पैशांचे असं म्हणतात की एखादा नगरपालिकेचा सदस्य त्याला बसवायचा असेल तर समोरच्या बाजूने त्याला 20-20 लाख रुपये दिले गेलेले आहेत. जर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची निवडणूक बिनविरोध झाली असेल तर त्या ठिकाणी कोटीचे व्यवहार झालेत. अशा प्रकारच्या चर्चा रंगतायत, अशा प्रकारचं सांगितलं जात आहे. या सगळ्यामध्ये कारण काय असेल तर ह्याच्यामध्ये कारण एकच आहे, आणि ते आहे की नगरपालिका नगरपंचायती यांच्यामध्ये असणारे आर्थिक व्यवहार. 74व्या घटनादुरुस्तीनंतर जी राजीव गांधींनी केली 80च्या दशकामध्ये, त्याच्यामध्ये नगराध्यक्षाला चांगले अधिकार दिले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा यांनाही आर्थिक अधिकार 74 आणि 75व्या घटनादुरुस्तीमुळे मिळाले. या ठिकाणी नगराध्यक्ष हा एक ताकदवान असा एक नेता तयार होतो. पुढच्या काळामध्ये जाऊन हा थेट जनतेमधनं निवडून आलेला, कारण ते गावाची लोकसंख्या ही लाखाच्या आसपास असू शकते, असा थेट आलेला नगराध्यक्ष हा आमदारकीचा पुढचा उमेदवार असू शकतो. हे एक त्या पदाचं महत्त्व. दुसरं त्यातलं असं महत्त्वाचा भाग आहे की या सगळ्या नगरपालिकांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्टँडिंग कमिटी हा एक प्रकार असतो. ही कमिटी असते, ही त्या नगरपालिकेचे जे सदस्य आहेत निवडून आलेले, हे कधी 75 पर्यंत असतात, कधी 100च्या आसपास असू शकतात अ वर्ग नगरपालिकेमध्ये. ब वर्गमध्ये त्याच्यापेक्षा कमी सदस्याचे वॉर्ड असतात, सदस्यांची संख्या असते त्या ठिकाणी कमी प्रमाणात. पण तिथे निवडून आलेल्या सगळ्या पक्षांचं प्रतिनिधित्व हे स्थायी समितीमध्ये उमटतं. पक्षीय बलाबलाप्रमाणे तिथे जागा मिळतात. या स्थायी समित्या ह्याच्यामध्ये नगरपालिकेची जी काही कंत्राटं असतील पैशांची, म्हणजे मोठी मोठी कामं जी निघतात, रस्त्याची, पाणी पुरवठ्याची, गटारांची, दुरुस्तीची, या सगळ्या कामांची कंत्राटं ही त्या स्टँडिंग कमिटीमध्ये मंजूर होतात. स्थायी समिती असं त्याला आपण म्हणतो. या स्टँडिंग कमिट्या नसून या अंडरस्टँडिंग कमिट्या आहेत. हे राजकीय क्षेत्रातलं उघड सत्य आहे. या अंडरस्टँडिंग कमिट्यामध्ये जे काही व्यवहार होतात, टक्केवारी ठरते. ही टक्केवारी त्या समितीचे सदस्य असणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक सदस्याला बिनबोभाट मिळत असते, आणि हे उघड सत्य राजकीय क्षेत्रातलं आहे. याच्यामध्ये मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये तर अर्थातच मोठे व्यवहार स्टँडिंग कमिटीमध्ये होत असतात. मोठी मोठी कंत्राटं असतात, हजारो कोटीचे पण व्यवहार त्या ठिकाणी होऊ शकत असतात. अशा ठिकाणचं महत्त्व हे अधिक असतं. मुंबई शहरामध्ये जे वेगवेगळ्या पक्षांचे असे नगरपालिका कायद्यामध्ये तज्ज्ञ असणारे असे नगरसेवक अनेक आहेत. त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये छगन भुजबळ शिवसेनेचे आणि काँग्रेसचे मुरली देवरा यांचं वर्चस्व राहायचं. मनोहर जोशी होते, विठ्ठल चव्हाण होते शिवसेनेकडून. हे अनेक, नारायण राणे स्वतः बेस्ट कमिटीचे 3 वेळा
अध्यक्ष राहिले. अशा या समित्यांच्या मधून येणारा जो काही निधी असतो तो पक्षाकडे वळतो, पक्षाला निधी हवाच असतो आणि नागरिकांची कामं होत असताना पक्षाचंही थोडं कल्याण होतं, अशा प्रकारचा भाग त्यात असतो. या सगळ्या अंडरस्टँडिंग कमिट्यांच्यामुळे नगरपालिकामध्ये असणाऱ्या अनुदानाच्या आणि अन्य जो काही पैशाचे तिथे ओघ असतो याच्यासाठी त्या ठिकाणी एकेकाळी आता जकात बंद झाली, पण जकात हा एक नगरपालिकांच्या उत्पन्नाचा एक फार मोठा स्रोत होता. तो आता राज्य सरकारने स्वतःकडे ते सगळं घेतलेलं आहे. सगळे कर, जकात कर संपलेले आहेत मुंबईसह. तो एक मोठा भाग या अंडरस्टँडिंग मध्ये असायचा. या सगळ्यामुळे नगरपालिकाचं सदस्य आणि नगरपालिकेचं अध्यक्षपद हे अतिव महत्त्वाचं झालेलं आहे, हे उघड आहे. या व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटतं, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्याला आम्ही उत्सुक आहोत. अवश्य पहा, आपल्या अन्य लोकांकडे फॉरवर्ड करा, यूट्यूबचं चॅनल आमचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.